प्रार्थना करू. पवित्र 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 थोर सैन्याच्या यहोवा देवा, मी तुझे मनापासून आभार मानते. कृपाळू कनवाळू मंदक्रोध दयेचा तू सागर आहे. तू अद्भुत मंत्री, सर्वसमर्थ देव, सनातन पिता. तुझ्यासारखा देव नाही, तुझ्यासारखं सामर्थ्य नाही. काल आज युगानुयुग पिढ्यानपिढ्याचा तू परमेश्वर आहे. पवित्र परमेश्वरा, आजचा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडला. आज जगात मृत्यूचं थैमान असताना आमच्या जीवाचं तू रक्षण केलं. तुझं मौल्यवान रक्ताचं जीवन तू आम्हाला दिलंस, म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आज प्रभू, तुझं वचन सांगताना मला कृपा दे. मायबाराचा, तुझ्या प्रीतीचा, जगभर केलेल्या प्रीतीचा संदेश ओ प्रभू पोहोचवण्यासाठी मला कृपा दे. मज पाप्यावर दया कर. मी योग्य नाही, योग्य केवळ तू आहे. करुणेनं भरलेला तू परमेश्वर आहे माझ्या देव बाप्पा. आज मी विशेष आग्रहाची प्रार्थना करते. ज्यांना प्रभू माता नाहीत त्यांनी ख्रिस्ता तुझ्या प्रीतीकडं पाहावं, आणि ज्यांना माता आहेत त्या मातेचा सन्मान करणारं प्रभू, आईवडिलांचा सन्मान करणारं लेकरांना घडव. त्यांच्या जीवनातले दुःख उसासे फळ काढू दे. ओ प्रभू, तुझे स्वर्गीय आशीर्वाद धाव घेऊन दे. ज्या माता अंथरुणावर खिळल्यात माझ्या राजा, जे लेकरं आक्रोश करत आहे माझ्या राजा, त्या मातेचं अंथरुण तू बदल माझ्या राजा. तुझं आरोग्य आमच्या देशातून वाहू दे माझ्या राजा. होऊ दे रे प्रभू तुझं गौरव. मी माझं कुटुंब तुझ्या हाती येते. जीजस इंडिया TV द्वारे तुझं कार्य होत असताना ही टीम तू आशीर्वादित कर. प्रत्येकाला नावानिशी तू ओळखतोस माझ्या राजा. हो प्रभू, हे वचन प्रभू खरोखर प्रभू पोहोचू दे. प्रत्येकाच्या आत्म्याचं तारण होऊ दे. नरकापासून प्राण वाचव माझ्या देवा. तू कृपाळू कनवाळू मंदक्रोध देव आहे. तुझ्यासारखा देव नाही. ज्याला प्रभू तू बोलावतो त्याचं रक्षण करतो. जो जीव प्राण तुला शरण येतो त्यास तू घालवून देत नाही. आमच्यावर दया कृपा केलीस तशी सर्वावर कृपा करावी अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. या मायवार दिनी प्रत्येक मातेचं तू रक्षण कर. ओ पित्याचं रक्षण कर, मुलांचं रक्षण कर माझ्या देवा, आणि नरकापासून प्रत्येकाचा प्राण वाचव. तुझं सार्वकालिक वचनाचं महत्त्व त्यांना कळू दे. होऊ दे प्रभू तुझं गौरव. आम्हाला मायवार दाखवलास म्हणून आभार मानत प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून पित्या तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला स्तुती असो. आणि खरोखर आज प्रभू जो मायवार जो प्रभूनं दाखवलेला आहे, ज्या मायवारी आपण प्रभूनं जो आपल्याला आशीर्वाद दिलेला आपल्या कुटुंबासाठी, आणि त्या मायवारासाठी प्रभूची काय योजना आहेत, अशा कोणत्या माता पवित्र शास्त्रात आहेत की ज्याच्याद्वारे त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळालेला आहे. आणि खरोखर देवाचं वचन आपण पाहूया. नीतिसूत्रे 31 याचा 31वा अध्याय आपण पाहूया. नीतिसूत्रे 31 याचा अध्याय 10 पासून आपण 21 पर्यंत पाहूया. नीतिसूत्रे 31. सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिजवर भरोसा ठेवते. त्याला संपत्तीची वाण पडत नाही. ती आमरण त्याचे हित करते, ती अहित करीत नाही. ती लोकर व ताक खटपटीने मिळविते आणि आनंदाने आपल्या हाताने काम करते. ती व्यापारी गलबतासारखी आहे. ती आपली अन्न सामुग्री दुरून आणते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामुग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासीस त्याच्या अन्नाचा वाटा देते. शेताची चौकशी करून ती ते विकत घेते. ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षाचा मळा लावते. ती बलरूप पट्ट्याने आपली कमर बांधते. ती आपले बाहू नेटाने कामास लावते. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. ती चाती आपल्या हाती घेते. ती हातांनी चरकी धरते. ती गरिबासाठी मूठ उघडते, गरजवंतास हात देते. आपल्या कुटुंबाकरता तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वनात पांघरलेले असते. प्रभूच्या नावाला स्तुती असो. खरोखर परमेश्वराची दया सनातन आहे. आज जगभर मायवार साजरा होत आहे आणि ह्या मायवाराला विशेष असं स्थान ख्रिस्ती समाजात आहे. आणि खरोखर देवाने आपल्याला आईबाप दिलेले आहेत. त्याचा आदर करणं मुलांची जबाबदारी आहे.
आणि खरोखर आपण वर्षातून एकदा तो मायवार साजरा करतो आणि मायवार साजरा करावा हे जगाने जरी सुरू केलं असलं तरी मायवार साजरा करण्यासाठी आईबापाचा सन्मान करण्यासाठी देवानं वचन दिलेलं आहे की तू आपला बाप आणि आपली आई यांचा सन्मान कर। निर्गम 20 मध्ये अध्यायात 12व्या वचनात सांगितलं तू आपला बाप आणि आपली आई यांचा सन्मान कर। ज्या 10 आज्ञा होरेब पर्वतावर मोशेला सांगण्यात आल्या होत्या आणि त्या आज्ञामध्ये विशेष देवबापाने आईबापाचा सन्मान करावा म्हणून आज्ञा दिलेली आहे आणि त्या आज्ञेमध्ये आशीर्वाद दिलेले आहेत आणि ती आज्ञा अशी आहे की तू आपला बाप व आपली आई यांचा सन्मान कर। जो देश तुला परमेश्वर देत आहे त्यात तू चिरकाल राहशील। प्रियांनो, देवाचं प्रेम किती महान आहे। या जगात आम्ही आमच्या आईबापाचा सन्मान करू, आम्ही आमच्या आईबापाची आठवण करू, आम्ही त्यांची काळजी घेऊ। तर ज्या देशात आम्हाला जायचं आहे त्या देशात परमेश्वर आम्हाला घेऊन जाणार आहे आणि तो देश वतन म्हणून परमेश्वर आपल्याला देत आहे आणि म्हणून त्या वतनात जर जायचं असेल प्रभूच्या आज्ञा पाळण्याची गरज आहे आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की आपला बाप आणि आपली आई यांच्या आज्ञा पाळ, सन्मान कर। इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आहे आणि पहिल्या वचनात देवाचं वचन सांगतं आपला बाप आणि आपली आई यांचा मान राख म्हणजे तुझं कल्याण होईल, पृथ्वीवर तू दीर्घायुष्य होईल। निर्गम मध्ये स्वर्गीय आशीर्वाद आहेत आणि इफिस्कराच्या पत्रात जगिक आशीर्वाद आहे। आमचं कल्याण व्हायचं असेल, आम्हाला दीर्घायुष्य लाभायचं असेल तर परमेश्वराच्या आज्ञा पाळणं अत्यंत गरजेचं आहे। अलीकडच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतं एक मायवार एक दिवस म्हणून पाळला जातो पण वर्षभर आईबापाकडे लक्ष दिलं जात नाही। त्यांच्या गरजा काय आहे याकडे कोणी लक्ष देत नाही। आज देवाची इच्छा आहे की देवाच्या आज्ञा पाळाल तरच आम्ही जिवंत राहणार आहोत। उत्पत्तीच्या ग्रंथात आपल्याला पाहायला मिळतं 4थ्या अध्यायामध्ये की जे परमेश्वराने हवेला आणि आदामाला निवडलं होतं, हवेचं पतन झालं होतं, तिचा एक मुलगा मेला होता, खून त्या ठिकाणी झाला होता आणि हवेने निश्चित अर्थानं पश्चाताप केला असेल आणि म्हणून हवेला देवबापाने सुंदर पुत्र दिलेला आहे आणि आपल्याला पाहायला मिळतं उत्पत्तीमध्ये की हवेला देवाने आशीर्वादित केलेला आहे आणि देव आशीर्वादाचा देव आहे। तो आम्हाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे। तो आम्हाला कधी त्यागत नाही, टाकत नाही, सोडत नाही। आणि उत्पत्तीचा 4था अध्याय आणि 25व्या वचनामध्ये सांगितले की हवेला दुसरं अपत्य परमेश्वराने दिलं आणि ती म्हणाली की कायनानं हाबेलाचा घात केला पण परमेश्वराने मला अपत्य दिलेलं आहे। पहिली उपकार स्तुतीची धन्यवादाची प्रार्थना हवेने केलेली आहे। या पवित्र शास्त्रामध्ये जग निर्माण केलेलं आहे आणि त्यामध्ये हवेनं पहिला धन्यवाद केलेला आहे आणि त्यानंतर जे शेतीला झाला होता त्या मुलाला अनोश झालेला आहे आणि अनोश झाल्यानंतर त्या दिवसापासून लोक परमेश्वराची आराधना करू लागले। तोपर्यंत लोक परमेश्वराची आराधना करत नव्हते। हवेने दिलेला धन्यवाद, अनोश झाल्यापासून जे देवाचं धन्यवाद प्रार्थना लोक करू लागले, हे आहे आदर्श कुटुंबाची व्यवस्था। तुमच्या आणि माझ्या घरात स्त्री प्रार्थनेशील असणं, मर्यादितशील असणं आणि तिने प्रभूमध्ये जगणं ही देवाची इच्छा आहे। प्रियांनो, आज कुटुंबात या गोष्टी पाहायला मिळतात का? देवाचा आदर कुटुंबात दिसतो का? कारण सद्गुणी स्त्री जी आहे ती देवाचं भय धरणार आहे। नीतिसूत्र 31 मध्ये सांगितले 10व्या वचनापासून आपण पाहिलं सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते, तिचं मोल मोत्याहून अधिक आहे। आणि सद्गुणी स्त्री जी आहे जसं हवेकडून तिने पहिला धन्यवाद केला, तिच्या नातवाकडून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले। आज आपण परमेश्वराला शरण जातो का? त्याची प्रार्थना आपण करतो का? त्याने आम्हावर जे उपकार केले ते उपकार आम्ही आठवतो का? खरोखर
हवेनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या हवेच्याच पिढीमध्ये जे जन्माला आले त्यात हनोक आहे. हनोक हा आदामापासून 7वा पुरुष आहे आणि हनोक हा 365 वर्ष जगला, पण 300 वर्ष तो देवा समागमे गेला आणि प्रभू बरोबर तो चालला आणि त्याला मरणाचा अनुभव आला नाही. पहा, हवेचा आदर्श त्या कुटुंबाला आशीर्वादाचं झालं. त्याच पिढीमध्ये नोहा आलेला आहे आणि नोहा हा त्या काळचा सात्विक होता, देवाला भिवून राहणारा होता. इतका मोठा जलप्रलय झाला तरी नोहा आणि त्याचं कुटुंब 8 जण देवाने वाचवले, कारण देवाला भिवून जे राहतात त्याला आशीर्वाद प्राप्त होतो. आणि एक मोठा करार देवबापाने नोहाशी केलेला आहे आणि तो म्हणाला, नोहा नोहा, येथून पुढे पृथ्वी नाश होईल असा जलप्रलय कधीच होणार नाही. हनोकामुळं मरणाचा अनुभव त्यांनी घेतलेला नाहीये देवाबरोबर चालल्यामुळं. नोहा सात्विक असल्यामुळं देवाने प्रॉमिस केलं की आता इथून पुढे पृथ्वीची अशी नासधूस मी करणार नाही, जलप्रलय करून मी नाश करणार नाही. अब्राहमाला देवाने त्याच पिढीत आपल्याला पाहायला मिळतं की तो आशीर्वादित झाला आणि त्याला राष्ट्राचा पिता म्हटलेलं आहे. आज आम्ही जे आहोत ते अब्राहमाचे वंशज आहोत. हे देवाला भिवून वागणारे लोक आहे. एक आदर्श कुटुंबात जन्माला आलेली ही पिढी आहे. त्याला इसहाक झालेला आहे आणि इसाकाला देवाने जे आहे जो याकोब आहे आणि त्या याकोबाला 12 पुत्र दिलेले आहे आणि त्या यहुदा वंशात प्रभू येशू जन्माला येणार होता. यहुदाचा सिंह जन्माला येणार होता, तारणारा जन्माला येणार होता. आज आम्ही जे जन्माला प्रभूनं घातलेले आहेत, आमच्या पोटी दिलेले आहेत, ते पुत्र आम्ही अब्राहम आहे, इसाक आहे, याकोब आहे, योसेफ आहे का? देवाचे आशीर्वादित लेकरं आहेत का? हवेनी प्रार्थना केली. अणुष्या दिवसापासून लोकांनी परमेश्वराची आराधना केली. आज आमच्या पिढीत असं काही घडतंय का? घडावं ही देवाची इच्छा आहे. स्तोत्र 127 मध्ये देवाचं वचन सांगतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. आणि अशा रीतीने नीतिसूत्रे 14:1 सांगतं की सद्गुणी स्त्री घर बांधते आणि मूर्ख स्त्री आपल्या हाताने पाडून टाकते. प्रियांनो, आज किती घरं आहेत, किती सुव्यवस्थित आहेत. सद्गुणी स्त्री लाभण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे, सामर्थ्याची गरज आहे, देवामध्ये राहण्याची गरज आहे. मायवार हा एका दिवशी नाही तर टिल प्रभूच्या येण्यापर्यंत ती आदर्श कुटुंब व्यवस्था असावी ही देवबापाची इच्छा आहे. मातेचा सन्मान तर आपण करतो, पण उतार वयात त्यांची विशेष काळजी घेणे, त्यांना विशेष सांभाळणे, त्यांना प्रेम प्रीती आदर देणे, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण आता सगळ्यांचं लक्ष धनाकडं गेलेलं आहे, वैभवाकडं गेलेलं आहे, सुखाकडं गेलेलं आहे. आईबापाकडं त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. पण परमेश्वर म्हणतो, जर आईबापाचा सन्मान करशील तरच आशीर्वाद प्राप्त होणार आहे. खरोखर आपल्याला पाहायला मिळतं देवाचं वचन महान आहे, ते सत्य. त्यांनी आज्ञा दिली आणि त्या आज्ञेनुसार जगू तरच आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत. आपल्याला पाहायला मिळतं नीतिसूत्रे 20 आणि 20 मध्ये सांगितलं, जो आईबापाची थट्टा करतो त्याला रानातले त्याच्या जीवनात निबिड काळोख येणार आहे. आईबापाची थट्टा करू नका, उतार वयात त्यांना त्रास देऊ नका, शक्तिशील झाल्यास त्यांची चेष्टा करू नका. नीतिसूत्रे 20:20 मध्ये सांगितलं, जो कोणी असं वागेल त्याच्या जीवनात निबिड काळोख येणार आहे. काळोख म्हणजे सैतानाचं राज्य आहे. नीतिसूत्रे 30 मध्ये सांगितलं 29व्या वचनात, जो आईबापाची थट्टा करतो, आईबापाला शाप देतो, त्याला रानातले डोमकावळे टोचणार आहेत आणि गिधाडाचे पिल्ल त्यांना फाडून टाकणार आहे. देव आईबापाचा जर सन्मान करणार नाही तर शासन केल्याशिवाय राहणार नाहीये. आपण पवित्र शास्त्रातून ज्या माता आहेत, ज्यांनी आपले कुटुंब सुंदर घडवलेले आहे,
रूथ जी आहे आणि जी रूथ आहे आणि नामी आहे आणि नामी जी आहे ती इस्रायल या ठिकाणाहून निघालेली आहे, दुष्काळ पडलेला आहे आणि मोबाब या ठिकाणी ती आलेली आहे. बेथेल हे ठिकाण तिने सोडलेलं आहे आणि भाकरीची व्यवस्था म्हणून ती मोबाब या ठिकाणी आलेली आहे. पण देवाचं घर सोडून कुठं आशीर्वाद मिळत नाही, कारण दुष्काळात आपला प्राण वाचवावा, मृत्यूपासून आपली सुटका व्हावी म्हणून देवाची आपल्यावर नजर असते. आपण देवाचं घर कधीच सोडू नये. ती मोबाब या ठिकाणी आली आणि ती तिचे पती 2 मुलं घेऊन ती मोबाब या ठिकाणी आली. मूर्तीपराय देशात ती आली आणि देवाचा तडाखा आला. तिचा पती वारला आणि तिने ज्या परायण देशात राहत असताना तिथल्याच तिने त्या मुली आपल्या मुलाला करून दिल्या आणि मुलं पण मरून गेली आणि मग ती खूप दुःखी झालेली आहे. आणि ती सांगत आहे, मुलींनो तुम्ही आपापल्या घरी जा. आणि अर्पा निघून गेलेली आहे, पण रूथ म्हणाली यापुढे तुम्ही मला जा म्हणू नका, मरणाने वियोग होईल तेव्हा मी तुमच्यापासून जाईल. आणि खरोखर हे सासू सुनेचं अनोखं प्रेम. तिचा नवरा राहिला नव्हता आणि मग ती अनाथ पोरकी होती, पण त्या सासूवर तिचं अतोनात प्रेम होतं आणि सासूच्या देवाबरोबर करार करावा असं तिला वाटलेलं आहे. आणि ती सासू बरोबर निघालेली आहे. पुन्हा ती बेथेलला आलेली आहे आणि सासूच्या आज्ञेत ती राहिलेली आहे. सासू म्हातारी झालेली आहे, दुःखी आहे आणि रूथ ही देवाबरोबर विश्वास ठेवते की माझ्या सासूचा देव हा जिवंत देव आहे, तो आशीर्वाद देणारा देव आहे. आणि मग सासू जे जे सांगेल त्या गोष्टी तिने ऐकल्या. तरुणपणाच्या मोहात ती पडली नाही. म्हातारपणातल्या त्या सासूची तिने अतिशय प्रेमानं काळजी घेतलेली आहे. जे सासू सांगेल ते मनापासून ऐकते. तिच्याविषयी गावात पण सांगितलं जाते की ती तिच्या सासूची खूप काळजी घेणारी अशी सून आहे. सासू सुनेचं अतूट नातं जे आहे ते प्रार्थनेमुळं आहे, जिवंत देवामुळं आहे. ह्या गोष्टी आमच्या कुटुंबात दिसतात का? एकमेकाचा आदर सन्मान होतोय का? सासू विधवा आहे पण तरुण सून विधवा आहे याचं तिला वाईट वाटत आहे. ती रात्रंदिवस विचार करत आहे या सुनेसाठी मी काय करावं. आणि सूनही सासूच्या शब्दाबाहेर नाही. ज्या ज्या गोष्टी सासू सांगते, ज्या ह्याच ठिकाणी तू जा, याच शेतात जा, याच शेतात तू सर्वावेत, आणि त्या गोष्टी ती प्रामाणिक पाळते. कुठल्याही मोह वासना विकारात ही सून पडत नाहीये. अशी सुंदर असलेली रूथ देवाबरोबर, ज्या देवाबरोबर ती राहते, सासूचा सन्मान करते आणि ह्या सासूच्या मनात येते की माझ्या सुनेचं मला लग्न लावणं गरजेचं आहे. पहा किती जुना काळ होता, विधवांची फार वाईट स्थिती होती, पण त्या काळी नामीचे विचार किती सुंदर होते की मी आता किती दिवस राहणार आहे, या सुनेचं मला भवितव्य उज्ज्वल करायचंय. आज ह्या गोष्टी आम्ही विचार करतो का प्रियांनो? आम्ही विचार करत नाही. आम्ही फक्त निंदा करतो, ती आहे ती अशी वागते. पण तरुणीचा सांभाळ करण्यासाठी त्या विधवा नामीनं विधवा सुनेचं हित पाहिलं आणि तिने जो मोठा सन्मानाचा त्या काळात तिथं होता त्या बवाशी आपल्या सुनेचं लग्न लावून दिलं आणि देवाने त्यांना सुंदर पुत्र ओबेद दिला आणि ओबेदला येशाय झाला, येशायला दावीद झाला आणि दाविदाच्या घराण्यात तारणारा प्रभू येशू जन्मला. पहा प्रियांनो, देवाच्या महान योजना आहेत व त्यासाठी देवाच्या इच्छेनं जगण्याची आम्हाला गरज आहे. देवाच्या आज्ञा पाळण्याची आम्हाला गरज आहे. पुढचं आपण उदाहरण पाहत आहोत की जे शमुने करीन म्हणून आहे आणि जी देवाचं भय बाळगणारी आहे. आणि खरोखर आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी 2 राजे 4 अध्याय आणि 8 ते 37 वचनं आहेत. 2 राजे याचा 4 अध्याय आणि त्यामध्ये अलिशा आहे आणि शमुने करीन आहे. आणि हा अलिशा देवाचा सेवक आहे आणि तो तिच्या घरावरून जात आहे आणि तो घरावरून येत जात असता ती पाहते आणि मग ती आपल्या पतीला म्हणते, हा कोणीतरी देवाचा सेवक असावा आणि याच्यासाठी आपण खोली बांधूया
आणि मग ती पतीला विचारते आणि पती म्हणतो तुला योग्य वाटेल ते कर. हो प्रियांनो, देवाचे माणसं ओळखण्याची गरज आहे. देवाच्या सेवकाच्या गरजा आम्हाला कळाल्या पाहिजेत. आणि तिने सुंदर घर वर बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी तिने एक पलंग ठेवलेला आहे, एक मेज ठेवलेला आहे आणि मग तिने पाण्याचं फुलपात्र तांब्यात ठेवलेलं आहे आणि खुर्ची ठेवलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा तो सेवक तिथून जाईल तेव्हा तेव्हा ती त्याच्यासाठी सोय करत असे. आणि अशा रीतीनं अलिशा म्हणाला, खरोखर ही स्त्री देवाचं भय बाळगणारी आहे आणि हिच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून तो गेहजीला सांगतो की हे बघ, त्या स्त्रीला बोलावून आण. आणि मग ती दारातच उभी असते आणि अलिशा म्हणतो सगळं काही खुशाल आहे ना. आणि मग ती फार सुंदर उत्तर देते, मी माझ्या घरी खुशालीत आहे, मी माझ्या लोकात आनंदाने नांदत आहे. आणि मग एवढं बोलून ती निघून गेली. पुन्हा एक वार अलिशा म्हणाला की गेहजी जा आणि त्या शमुनेकरीला बोलवून आण. आणि अशा रीतीनं पुन्हा तो विचारतो, तुझ्यासाठी मी काय करावं? राजाकडं काय मध्यस्थी करू का? काय तुला हवंय? ती म्हणते, माझे स्वामी, मी माझ्या घरी सुखात नांदत आहे आणि मला कसलीच कमी नाहीये. आणि मग अलिशाचे नेत्र देवाने उघडले आणि तो म्हणाला, पुढच्या वर्षी तुला पुत्र होईल. ती म्हणते, नाही स्वामी, मला काही नकोय. आणि अद्भुतरित्या तिने जी सेवा देवाच्या सेवकाची केली होती, त्याच्या उतरण्याची खाण्यापिण्याची सोय तिने केली होती, तिच्या चांगल्या कृत्याबद्दल तिने देवाला कधीच मागितलं नव्हतं. ती वांझ होती, तिला लेकरू नव्हतं, ती देवाकडं कुरकुर करत नव्हती, तर देवाच्या सेवकाचा सन्मान करत होती. हो प्रियांनो, जर देवाच्या सेवकाचा तुम्ही सन्मान कराल तर तुमच्या घरातल्या गरजा परमेश्वर भागवणार. आणि तिला सुंदर पुत्र झालेला आहे आणि तो पुत्र थोडा मोठा झालेला आहे. शेतात आपल्या बापाबरोबर तो काम करत असताना त्याचं अचानक डोकं दुखायला लागलं आणि डोकं दुखायला लागलेलं असताना त्याच्या आईकडं आणल्यानंतर त्या आईच्या मांडीवरच मूल मेलेलं आहे. प्रियांनो, काय तिला झालं असेल? आणि मग तिने ते मूल जिथं अलिशाची झोपायची व्यवस्था तिने केली होती, जो पलंग तिने ठेवला होता, त्या ठिकाणी तिने ते मूल ठेवून दिलं. बाहेरून दाराला तिने कडी लावली. कुठला आक्रोश तिने केला नाही, कुठला आरडाओरडा तिने केला नाही. आणि पतीकडं जाऊन म्हणाली, मी देवाच्या सेवकाकडं जाऊन येते. तो म्हणाला, आज शाबात नाही, कुठला सण नाही, तू देवाच्या सेवकाकडं का जाते? प्रियांनो, इतक्या वर्षानं झालेलं मूल तिचं मृत झालेलं आहे, पण ती ओरडली नाही, तिने आक्रोश केला नाही, तिने रडली नाही, तिने गोंधळ केला नाही, तर ती देवाच्या सेवकाला भेटायला गेली. असं कधी ऐकलंय का की पोटचा गोळा मेलाय आणि त्याला ती दारात कडी लावून निघून जात आहे? प्रियांनो, काय हा देवावरला अतूट विश्वास आहे. ज्या देवाने दिलं तिथंच जाऊन मी मागणं करीन, हे आम्ही कधी कुठं ऐकलंय का? आताच्या जगात आम्ही किती आक्रोश केला असता, किती गोंधळ केला असता, पण तिने तिच्या पतीलाही ही गोष्ट सांगितली नाही. पतीपासून तिने गुप्त ठेवली आणि ती गाढवावर बसून निघाली आणि देवाच्या सेवकाकडे ती पोहोचलेली आहे. आणि देवाचा सेवक विचारत आहे, बाई सगळं ठीक आहे ना? तू ठीक आहेस? मुलगा ठीक आहे? पती ठीक आहे? ती म्हणते, हो, सर्व काही ठीक आहे. मेलेलं मूल घरात ठेवणं, पण तिने सांगितलं नाही मूल मेलंय. तिच्या चेहऱ्यावर काही नव्हतं. तिच्याकडे एक विश्वास होता, ज्या देवाने मला दिलं तोच माझा देव मेलेला मुलगा जिवंत करील. एवढा विश्वास आमच्याकडे आहे का प्रियांनो? कितीतरी लांब कर्मेल डोंगर होता, तेवढं ती चढून गेली. एवढा डोंगर आम्ही चढू शकू का? दुःखाचा डोंगर चढण्याची आमच्यात हिंमत आहे का? तिच्याकडं देवाच्या सेवकाविषयी सन्मान होता, देवाविषयी तिला कळवळा होता. आणि मग ती म्हणत आहे सगळं काही ठीक आहे,
पण नंतर ती अलिशाच्या पाया पडते आणि ती म्हणते, स्वामी मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही माझी चेष्टा करू नका, तुम्ही माझी चेष्टा करू नका. आणि मग अलिशाचे डोळे देवाने उघडले आणि काहीतरी विपरीत घडले आणि म्हणून अलिशा गेलेला आहे घरी आणि पाहतो तर मूल खाटेवर मरून पडलेलं आहे. कितीतरी तास झाले होते पण हिच्यात किती शांती आहे, किती तिने आक्रोश केला नाही. हे देवापासून असणारे गुण आहेत. आणि अशा रीतीनं आपल्याला पाहायला मिळतं की अलिशाने त्या मुलावर पाखर घातलेली आहे आणि मग अलिशाच्या शरीराची ऊब त्या सेवकाची त्या ठिकाणी मुलाला लाभलेली आहे आणि मुलगा 7 वेळा शिंकलेला आहे, मुलगा जिवंत झालेला आहे आणि ते मूल अलिशानं त्या शमुनीकरीच्या हातात दिलेलं आहे. प्रियांनो, जन्माला आलेलं मूल मरतंय आणि मेलेलं मूल जिवंत होऊन परत मिळतंय. अशी स्त्री आपल्याला जगात पाहायला मिळते का? असा विश्वास मिळतो का? अशी सहनशीलता मिळते का? इतकी देवाशी आम्ही चिकट आहोत का? संकट आले तर आम्ही देवाच्या सेवकाकडे धावतो का? की देवाविरुद्ध आम्ही पटकन बोलतो? आज शमुनीकरींसारखा विश्वास असण्याची गरज आहे आमच्याकडं. खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे. तो आम्हाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. आपल्याला पाहायला मिळतं मार्क शुभवर्तमानामध्ये आणि जे 16वा अध्याय आहे आणि 9वं वचन आहे की आपण पाहतो की जी मागदलिनी मरिया होती, जिच्यावर देवानं प्रेम केलं होतं, जिच्यातून 7 भूतं काढली होती. प्रभू येशू मरणातून उठल्यावर प्रथम दर्शन त्यांनी मरियेला दिलेलं आहे आणि काम सांगितलं, प्रभू उठला आहे, जाऊन सुवार्ता सांग. हो प्रियांनो, आज देवावर आम्ही विश्वास असण्याची गरज आहे, देवाकडे राहण्याची गरज आहे. प्रभू येशूची आई, जिला स्त्रियामध्ये धन्य म्हटले, जी कुमारी आहे. 2000 वर्षापूर्वीचा काळ किती भयंकर होता. स्त्रियांवर अत्याचार होते, स्त्रीला घरातून बाहेर पडणं शक्य नव्हतं आणि अशा ह्याच्यात तिला पवित्र आत्म्याकरवी गर्भ राहिला. एक अनमॅरिड जी आहे ती गरोदर राहते आणि ती स्वीकारते की मी प्रभूची दासी आहे, प्रभूच्या इच्छेप्रमाणे हो. तिने ते स्वीकारलं, देवाची योजना स्वीकारली, लोकांची निंदा स्वीकारली. लोकांनी तिच्याविषयी किती भयंकर बोलला असेल त्याचं वर्णन आपण करूच शकत नाही, पण तारणारा तिच्यामुळं आपल्याला लाभला. प्रियांनो, तिच्या चांगल्या गुणामुळं लाभला. देवाचा दूत तिने पाहिला, त्याचा संदेश तिने ऐकला, देवाची वाणी तिने ऐकली. प्रभू येशूच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याची आई मरिया ही जवळ राहिली. प्रियांनो, आज आमचे लेकरं आमच्या जवळ असणं, सुखात दुःखात आम्ही त्यांच्या बरोबर असावं ही देवाची इच्छा आहे. आदर्श स्त्रियामुळं आज आदर्श कुटुंब तयार होते. या देवबापाची इच्छा आहे की हा मायवार एक आदर्श कुटुंब असावं, आईबापाचा सन्मान करणारं असावं, मुलांना आशीर्वाद प्राप्त होणारे असावेत ही देवाची इच्छा आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं जो शलमोन राजा आहे आणि जो शलमोन राजा आहे आणि तो शलमोन राजा आईचा सन्मान करणारा आहे. आणि आपल्याला पहिले राजे 2रा अध्याय 19व्यामध्ये शलमोन राजा आहे, देवाने निवडलेला आहे, देवाने त्याला दृष्टांत दिलेला आहे. स्वप्नाद्वारे देव त्याची भेट घ्यायचा आणि देवाने त्याला भरपूर आशीर्वाद दिलेला आहे आणि तो इस्रायलाचा राजा झालेला आहे. आणि इस्रायलाचा राजा तो झालेला असताना एक दिवशी त्याची आई त्याला भेटायला येते. तेव्हा तो राज दरबारात असतो, तो सिंहासनावर बसलेला असतो आणि त्या ठिकाणी 19व्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी जेव्हा ती राजमाता त्या ठिकाणी येते आणि तो पाहतो आपली आई येते, तो सिंहासनावरून उठतो. मी राजा आहे, त्यापेक्षा ज्या आईने मला जन्म दिला त्यामुळं मी ह्या जगात आहे, त्या आईचा त्यांनी सन्मान केलेला आहे. तो सिंहासनावरून उठतो आणि आपल्या आईला तो दंडवत घालतो आणि मग सिंहासनावर जाऊन बसतो आणि आपल्या आईसाठी दुसरं सिंहासन उजव्या बाजूला तो मांडतो आणि त्या सिंहासनावरती बसते.
तुम्ही कितीही मोठे व्हा, पण आईचा सन्मान करायला तुम्ही विसरू नका, कारण तरच तुम्हाला दीर्घायुष्य, सुख, कल्याण मिळणार आहे. आईबापाचा सन्मान करण्याची गरज आहे, त्यांच्यावर प्रेम करण्याची गरज आहे. फक्त आपण वर्षातून एकदा त्यांना गिफ्ट दिली म्हणजे आपण कार्य संपलं असं नाही प्रियांनो. जन्मापासून मृत्यूपर्यंत त्या माऊलीची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रभू येशू वधस्तंभावर होता, अतिशय त्रासात, संकटात, क्लेशात होता, मरणाच्या यातना त्याला होत्या, पण तरी त्याच्या आईकडे त्याचं लक्ष गेलेलं आहे आणि त्याला कळालं की या माऊलीची काळजी घ्यायला आता कोणी नाहीये. आणि म्हणून तो म्हणतो योहानाला की योहाना, पहा ही तुझी आई. आणि आईला म्हणतो, बाई पहा हा तुझा पुत्र. स्वतः मरणाच्या यातनेत असणारा, आईची काळजी घेणारा प्रभू येशू ख्रिस्त तो देव होता. सर्व काही त्याच्या हातात होतं, पण जगी कार्य तो विसरलेला नाहीये. या जगात आपल्याला सगळ्यात श्रेष्ठ माता आहे आणि ती माता म्हणजे प्रभू येशू. 2000 वर्षापूर्वी आपल्या पापाचा, शापाचा भार वाहिलेला आहे, आपल्यासाठी पवित्र रक्त दिलेलं आहे, आपल्या पापांची क्षमा केलेली आहे, आपल्याला कैवारी सत्याचा आत्मा दिलेला आहे, आपल्याला स्वर्गाचं राज्य त्यांनी देव केलेलं आहे. आता आपण ह्या जगाचे नाहीत, तर आपण देवाची मुलं आहोत. आणि मग देव जर आपल्यावर प्रेम करत आहे तर आपण जगावर प्रेम करणं गरजेचं आहे. आजचा हा मायवार जो आहे, आज आम्हाला हवा बनण्याची गरज आहे. आम्हाला नामी रूत सासू सुना आदर्श बनण्याची गरज आहे. आम्हाला खरोखर जी शमुनीकरण आहे, जी मेलेला मुलगा जिवंत मिळवू शकली, देवाच्या सेवकाकडं विश्वासानं देवाकडं जाण्याची गरज आहे. ज्या मरियेला दर्शन प्रथम दिलं की मेलेल्यातून उठलेला प्रभू तिने प्रथम पाहिला. आज आपण ख्रिस्ताला पाहिले का? आज आमचं जीवन नेमकं कसं आहे प्रियांनो? आज देवाकडं जाण्याची गरज आहे, कारण आमचं जे राहणं आहे तर परमेश्वराचं वचन सांगतं पवित्र आत्म्याने आम्ही नटलेलं असावं. वचन रूपी स्नानानं आम्ही स्वच्छ होण्याची गरज आहे. आम्ही डागाळलेलं सुरकुतलेलं जीवन परमेश्वर घेणार नाहीये. आता ह्या जगात मरणाचं थैमान आहे, अनेक आजार येतय, रोग येतय, पण प्रभू येशू आपल्यावर प्रेम करत आहे. तो आपल्यावर सामर्थ्याने आपल्याला सांभाळत आहे. त्याच्या कवेत जाण्याची गरज आहे. शेवटच्या काळात ख्रिस्ताला भेटण्याची गरज आहे. आपल्या घरात मी स्वतः आदर्श माता आहे का? आदर्श पिता घरात आहेत का? सुंदर लेकरं आम्ही घडवू शकत आहे का? सुंदर पिढ्या आम्ही जन्माला आणू शकत आहे का? नसल्या तर आजच्या दिवसापासून आपण निर्णय घेऊया की एक आदर्श कुटुंब प्रभू येशूच्या द्वारे. परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर नगर रक्षित नाही तर पहारे करायचं जागणं व्यर्थ आहे. सद्गुणी स्त्री घर बांधते. प्रियांनो, घर बांधण्याची गरज आहे. ती मरण कष्ट करत आहे. नीतिसूत्र 31 मध्ये सांगितलं, तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. गरिबासाठी ती मूठ उघडते. आपल्या कुटुंबासाठी अन्न सामुग्री ती दुरून आणते. सत्याचा बलाचा कमरपट्टा ती वापरते. तिच्या पतीचं मन तिच्यावर भरोसा ठेवतं. मोत्यापेक्षा श्रेष्ठ असं तिचे गुण आहेत आणि ती स्त्री आपल्याला होण्याची गरज आहे. रात्रंदिवस आपलं कुटुंब किरमिजी वनात ती ठेवते. वन म्हणजे आशीर्वादाचे, दुधामधाचे प्रदेश आहेत. ही एक स्त्रीच करू शकते. देवबाप करो आणि ह्या वचनाद्वारे मायवार सगळ्यांना आध्यात्मिक लाभाचा जाओ आणि प्रत्येकाचे कुटुंब प्रभू येशूच्या येण्यापर्यंत तारले जाओ.